कळवळी संघानं बऱ्याच वेळेला बाजी मारून येईल असं वाटत असताना मात्र पूर्वार्धामध्ये चांगली सुरुवात केली, परंतु अनिकेत पाटीलनं मात्र तो मोमेंटो शिफ्ट केला. आपल्या बाजूनं 2 षटकामध्ये 8 धावा देत फक्त 2 विकेट जरूर कमावले, परंतु 8च धावा दिल्या. परंतु उत्तरार्धामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी झाली, चांगली गोलंदाजी केली ऋषी चौधरीनं. रत्नदीपनं 16 धावा जरूर खाल्या, परंतु रत्नदीपनं दुसरं षटक टाकलं, 4थं षटक, त्याच्यामध्ये धावा आल्या 4. मोमेंटो बनला, परंतु खऱ्या अर्थानं या मॅचला शिफ्ट केलं ना ते राहुल भोईर आणि निखिल कडकेच्या एका षटकारानं. एक षटकार जो टाकला ना त्या एका षटकामध्ये आलेल्या 2 षटकारांना मात्र सामन्याला टर्न मिळाला. परंतु पहिला सामना जेव्हा झाला दातिवली बनाम चिंचपाडा, त्यावेळेला मात्र राकेश भोईरची अफलातून कामगिरी आपण पाहिली आणि त्याच्यामुळे इथे आता मात्र 2 जिगरबाज संघामध्ये खेळ आहे. दुसऱ्या फेरीमधून सरळ तिसऱ्या फेरीत दाखल व्हायचं आहे. एक नामी संधी आहे, ती संधी आता कोण त्या संधीचं सोनं केलं जाईल. परेश कडके आणि बबुल मात्र असतील स्ट्राईक 2 सलामीर, तर गोलंदाजीच्या मार्कवर अक्षय केनी. अजय केनी यांचे बंधुराज अक्षय केनी. सामना असेल 4 षटकांचा, याची नोंद घ्या. दुसऱ्या फेरीतील सामना, पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू. 1 2 3 लेट्स प्ले. परेश कडके, बबुल भगत. पहिला चेंडू उडाया, लॉंगोपन एक्स्ट्रा कव्हरच्या मधून काय लाजवाब कनेक्शन पाहिलंय. पहिल्या चेंडूवर मात्र परेश कडकेने कडाडत ठोकलाय षटकार. अतिशय सुरेख असा फटका. त्याला माहिती आहे की मागच्या सामन्यात 23 धावा त्यानं वैयक्तिक जोडल्या, पण तरीही सामना फसला होता. फसलेल्या सामन्यातून मात्र राहुलनं आणि निखिलनं काढलाय. त्याच्यामुळे इथे धावांचा डोंगर उभा करावा लागेल, कारण ज्याप्रमाणे राकेश भोईरनं मागच्या सामन्यात इनिंगमध्ये जी इनिंग सजवली ना ती वाखणण्याजोगी होती. त्याच्यामुळे धावा इथे उभ्या कराव्या लागतील. अक्षय केनी गोलंदाजीच्या मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात, सुंदर. ॲक्च्युअल खेळाडू ज्या वेळेला 12th मॅन म्हणून येतो ना त्यावेळेला तो वेगळा माहोल घेऊन येतो. अजयला पाहतोय आपण, कारण खऱ्या अर्थानं खेळाडू आणि 12th मॅन एक कॉम्बिनेशन वेगळं आहे. पहिल्या 2 चेंडूवर एक मोठा फटका, त्यानंतर अक्षय केनीनं लगेचच पलटवार केला आणि परेश कडकेला टाकला निर्धाव चेंडू. देवांश इलेव्हन चिंचपाडा वर्सेस प्रतिभा इलेव्हन सॅम स्पोर्ट्स रोडपाली या 2 संघादरम्यानची दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत. यानंतर मात्र आपण पाहतोय गावदेवी कानपोली आणि आई गावदेवी बेलवली या 2 संघादरम्यान लढत होईल. भरतजी पाटील माजी सरपंच यांनी पॅक केलेला बेलवली संघ आज मात्र लढेल. कमालीची कमिटमेंट. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र कव्हर पॉईंटच्या मधून काय सुरेख भिरकावला आणि 1 बाउंड चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. धावांचा प्रवाह सुरू आहे, येतोय चौकार. अतिशय सुरेख खेळ. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहतोय, आखूड टप्प्या चेंडू बॅकफुटवर गेला आणि तिथून मात्र परेश कडकेनं आपला क्लास दाखवला. सुरेख फटका, 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. येस, बॉल. स्प्रे द्या प्लीज. फर्स्ट एड घेऊन जा. स्प्रे हवाय मैदानामध्ये. आणि बॉल आला का? बॉल कॅमेरामनचं कौतुक केलं पाहिजे, आणि त्याहीपेक्षा जे बॉल शोधतायत ना त्यांचं विशेष कौतुक. तुमचं विशेष कौतुक. खऱ्या अर्थानं प्रत्येक संघाचे समर्थक असतात. मी कधी जर पाहिलंय ना भाऊ की चेंडू जसा मारला जातो ना तर पॅव्हिलियनमधून खेळाडू उठून चेंडूच्या पाठीमागे जातात धावत चेंडू आणायला. अशाही कमालीचा खेळ आम्ही कित्येक वेळा पाहिलाय, कारण स्कोरिंग बॉल प्रत्येकाला हवा असतो. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा परेश कडकेने जोडले. चांगली सुरुवात
इथे मात्र प्रतिभा 11 श्याम स्पोर्ट्स रोडोपरी संघाची. गुडघा टेक, तमाशा देख, माहोल तर मी बनवणार. तर माहोल बनवण्यामध्ये पटाहीत असलेल्या परेश कडकेनं मात्र बॅट तळपतीये. काय फटका, लाजवाब. इट्स माहिती मिडविकेटची सीमा रेषा सहज, अगदी सहज क्लिअर केली आहे. ॲक्शन रिप्ले सांगते पहा. स्लॉटमध्ये आलेल्या चेंडूला मात्र फिरकावला, अक्षरशः फेकून दिला प्लॉटच्या बाहेर. ह्या येत आहेत तब्बल 6 धावा. या सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय प्रत्येकजी ढोंगरे आणि जयेंद्र ढोंगरे यांच्याकडून रोडपरी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्यांचे विशेष कौतुक. सन्माननीय मोतीराम पाटील वलप यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. संजय पाटील वलप आपले स्वागत आहे. किशोर आपले स्वागत आहे. बेलिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय भरतदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपणही यावं व्यासपीठावर, आपलेही स्वागत आहे. आणखीन एक दे धक्का. अतिशय सुरेख अशी फटकेबाजी पाहतोय. षटकार चौकार अशी फलंदाजी सुरू आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ राहिला आहे आणि परेश कडकेची बॅट तळपतीये. आणखीन एक धावांचा प्रवाह थांबत नाहीये आणि इथे मात्र पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल जमतायत 24 धावा. 2 षटकार 3 चौकारासहित अक्षय केनीवर हल्ले झालेत आणि परेश कडकेनं मात्र धावा ठोकलेत तब्बल 24. सन्माननीय सोपान पाटील कानपोली यांचं इथे आगमन झालेलं आहे. सोपान आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये तुमचं आमदार प्रशांतदादा ठाकूर स्पर्धेत स्वागत आहे. रवींद्रदादा भोईर, इमानशी एंटरप्राइजेस कोलवाडी की ज्यांच्या माध्यमातून आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी या वर्तमान स्पर्धेसाठी 4 स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केल्याबद्दल रवींद्रदादा भोईर कोलवाडी तुमचा आम्ही आभार इथे व्यक्त करू. सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे खऱ्या अर्थाने एक ज्येष्ठ नेते आणि माजी सरपंच कोलवाडी नाताशेठ आगलावे साहेबांच्या वतीने आर्थिकदृष्ट्या या स्पर्धेला चांगलं योगदान खऱ्या अर्थाने प्राप्त झालं. त्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचाही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. खऱ्या अर्थाने विचार केला तर मात्र विशाल केनी या संघामध्ये आहे. जुना जाणता खेळाडू. मी म्हणेन की देवांशीलवन चिंचपाड संघामध्येही खेळतो. त्याच्याकडे परिपक्वता आहे, त्याच्याकडे अनुभव आहे, सुंदर गोलंदाजी राहिली आहे. परंतु आजकाल व्यवसाय आणि व्यवसायामध्ये बिझी असलेले खेळाडू फिटनेस सांभाळत मात्र आजही खेळताना पाहतोय. हरेश केनीचा हा चेंडू मात्र पॉईंटच्या दिशेने टोलवला आणि ट्रॅव्हल झाला. नंतर 1 बाउन्स गलीकडे. धाव मात्र मिळेल 1. 25वर मजर मारली जाते. मोठी धावसंख्या उभारली जाते. 21.43च्या सरासरीनं जर प्रोजेक्टेड स्कोअर आपण बघितला तर तब्बल जाईल 81वर. अक्षय केनीवर भला मोठा हल्ला झाला आहे. तब्बल 24 धावा पहिल्या षटकामध्ये आलेत. एक रन कंप्लीट करत मात्र बबुल भगतनं स्ट्राईक रोटेट केली. कारण त्याला माहीत आहे की माझा संघ सहकारी, माझा पार्टनर परेश कडके आज कडाडलाय. त्याला मात्र स्ट्राईक देत एक अक्कल हुशारीनं बबुलनं 1 रन कंप्लीट केली. त्यानंतर मात्र स्ट्राईकवर आला परेश कडके. तो खेळाय निर्धाव चेंडू. हरेश केनीकडेही तेवढाच अनुभव आहे. पुन्हा एकदा गुडघा टेकवून फटकाबाजी करायची होती जरूर, परंतु कनेक्ट करू शकला नाही आणि पंचाचा इशारा मात्र आलाय वाईट बॉल. सन्माननीय उत्तर पूर्व विभाग 40+ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि एक आदर्श क्रिकेटर पडगे प्रीतम पाटील यांचं व्यासपीठावर आगमन मनपूर्वक आपले स्वागत आहे. आणखीन एक हा फटका मात्र फसलाय. परेश कडकेची बहुमूल्य विकेट मात्र गमावली जातीये. ज्यानं पहिल्या षटकामध्ये कहर माजवला त्या परेश कडकेला मात्र अनुभवी हरेश केनीनं परतवलाय. मिडविकेटच्या सीमारेषेबाहेर
फटकेबाजी करायची होती जरूर, फटका फसला, वेल टाईम साधू शकला नाही, परंतु टाईम साधलं आणि इथे चूक नाही झाली. आता मात्र देवांशिवान चिंचवड संघाच्या क्षेत्ररक्षकाची टिपले बहुमूल्य विकेट, ती म्हणजे परेश कडकेची. अजय गोंदलीनं मात्र इथं झेल टिपला आणि त्याचबरोबर एक भव्य दिव्य स्पर्धाने स्पर्धेला प्रकाशजी भोईर, पेंदर म्हणजेच पीके यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, त्यांचे विशेष कौतुक. पुढच्या शेवटच्या सामने बाली याला खेळताना आपण पाहू. नेरे संघाची रणमशीन म्हणून ओळख राहिली आहे. आजही बालीचा खेळ तेवढाच बहारदार राहिला आहे. नवीन फलंदाज शशी जाधव. परेश कडकनं पुन्हा एकदा आपल्या संघासाठी तब्बल 24 धावा जोडल्या. मागच्या सामन्यात 23 धावा आणि इथे मात्र 24 धावा, 1 रन आणखीन बनवली. स्लोवर चेंडूला टाइम साधलाय, हलवार टाकलेला चेंडूवर शशी जाधवनं प्रहार केलाय. काय सुरेख फटका पहा, जसा चेंडू पडला निरखून पाहिलं आणि ताकद आजमावली, भिरकावला मिडविकेटच्या सीमारेषा बाहेर. षटकार चांगलं घडत होतं हरेश केनीच्या या षटकामध्ये, परंतु जसा स्ट्राईकवर आला शशी जाधव त्यानं मात्र वेळ नाही जाऊ दिली. लगेचच चांगली सुरुवात, विस्फोटक सुरुवात. बॅटची काढा कदाचित द्विधा मनस्थितीमध्ये अटकला होता शशी जाधव. पहिल्यांदा वाटलं की मोठा फटका लागवायचा, नंतर मनाची परिस्थिती केली की पॉईंटला फटका लागवायचा आणि या मनस्थिती द्विधा मनस्थितीमध्ये अटकलेला शशी जाधवची बॅट चेंडूला कधी चाटून गेली कळलंच नाही आणि लगेचच पलटवार केला हरेश केनीनं. विकेट कॅच झेलबाद इथे मात्र झालाय तो शशी जाधव. सुरेख विकेट, 2 बहुमूल्य विकेट आतापर्यंत चिंचपाडा संघाच्या गोलंदाजीने केव्हा काढलेत. कारण परेश कडके आणि शशी जाधव हे दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. बबूल भगत जरूर क्रीजर उभा आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे सामने मोठे फटके लगवायची, पण त्याला आतापर्यंत तरी फक्त आणि फक्त सामना पाहत ठेवलाय. नवीन फलंदाज सूरज भोईर. विचार विनिमय केला जातोय आणि इथे मात्र 2 पंच डिस्कस करतील आणि स्वतः फलंदाज मात्र क्रीज सोडतोय. पंचांच्या निर्णयाची वाट नाही पाहिली. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो सूरज भोईरसाठी. ही कमिटमेंट असते क्रिकेट विषयी. खरे अर्थानं स्पोर्टिंग क्रिकेट म्हणजे नेमकं काय, पंचांच्या इशाऱ्याकडे वाट नाही पाहिली. पंच डिस्कस करणार एवढ्यात मात्र स्वतः क्रीज सोडून सूरज भोईर परततोय. हॅट्स ऑफ यू मित्रा. ही आहे खरे अर्थानं जेंटलमॅन गेम आणि याच्यामुळेच क्रिकेटमध्ये अशा खेळाडूंचा बोलबाला कायम राहतोय. सूरज भोईर भलेही बाद झाला असेल पण त्याचं हे बाद होणं सगळ्यांच्या लक्षात राहील. उत्तम कामगिरी. हरेश केनीनं पलटवार केला. एका षटकामध्ये एक षटकार जरूर खाला पण धावा फक्त मोजल्या 8 आणि त्याच्यामध्ये धाबळकावर धावा लागल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. प्रथम फलंदाजी करताना प्रतिभा 11 सॅमस्पर्स रोडपरी संघाच्या 3 बाद 32. तीन बहुमूल्य विकेट आणि तिन्ही मात्र अचूक वेध. कारण परेश कडके, शशी जाधव, सूरज ताकदवान फलंदाजीच्या क्रमाला मात्र भगदाड पाडलाय. आता मात्र अजय गोंदली ज्याने एक चांगला झेल टिपला होता तोच अजय गोंदली गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्राईकवर बबूल भगत. आता मात्र ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागणार आहे. तर विशाल भोईर असेल नॉन स्ट्राईकला. क्या बात. मिडविकेटची सीमारेषा क्लिअर करायची होती परंतु चेंडू फलीमध्ये कॉन्टॅक्ट नाही आणि जिथे कॉन्टॅक्ट नाही तिथे उत्पत्ती नाही. उत्पत्ती 0 म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता होते. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. थोडीशी लेग ब्रेक पाहिली. आणखीन एक खोलवर टाकलेला टप्पा बबूल भगतला आता नाचवलं जात आहे. पहिल्या 2 चेंडूवर प्रेशर क्रिएट केलाय अजय गोंदलीनं आणि छुपा रुस्तम डाव मात्र पुन्हा सुरू केलाय देवांशिवान चिंचपाड संघाच्या गोलंदाजाने. उत्तम खेळ सुरू राहिला गोलंदाजीमध्ये. पहिल्या षटकात नेमकं काय झालंय हे विसरून या षटकामध्ये बरीच काही कमाल दाखवली आहे. अर्जुन परदेशीचा गोटी नेम चुकला. कदाचित फलंदाज विशाल भोईरला परतावं लागलं असतं परंतु डायरेक्ट हिट नाही झाली आणि 1 रन मात्र कंप्लीट केली बबूल भगत आणि विशाल भोईरनं. एका धाव्यानं 3 बाद 33 अशी धावसंख्या उभारली जाते. सुरेख कमबॅक.
पहिल्या षटकामध्ये काय घडलंय हे सगळं विसरून आता मात्र चांगली कामगिरी. अखोट टप्प्याचा चेंडू इथे मात्र डिस्पॅच. काय सुंदर डिस्पॅच केला चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल झाला, निरखून पाहिला. पहिल्यांदा स्ट्राईकवर असलेला विशाल भोईरनं सांगितलं की मी पॅव्हिलियन मधून सेट होऊन आलाय, मिड विकेटच्या सीमारेषा बाहेर. एक गगनभेदी षटकार, अतिशय दर्जेदार फटका. कदाचित अजय गोंधलीनं बबूल भगतचा अभ्यास केला, परंतु पेपर चुकला आणि विशाल भोईरनं आक्रमकता दाखवली. आता चेंडू चांगला होता. एक मोठ्या फटक्यानंतर मात्र विशाल भोईरला मजबूर केलं 1 रन कंप्लीट करण्यासाठी आणि एका धावेनं धाबळकर धावा लागत आहेत. त्या 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 बाद 40 धावा. 3 बाद 40. एक चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील आणि त्यानंतर अजून एक षटक. 4 षटकांचा खेळ. अकोटप्या चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू फिरकावला आहे. चेंडू जर पहिल्या अटेम्प्टमध्ये पकडला असता तर कदाचित काहीतरी बनलं असतं, परंतु 1 रन कंप्लीट. बबूल भगतला अक्षरशः नाचवला षटकामध्ये, कारण बबूल भगतचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये आता पण 3 धावा. त्याला हा साजेसा खेळ नाही आहे. विशाल भोईरनं 2 चेंडूमध्ये 1 षटकार सहित 7 धावा, परंतु अजय गोंधलीनं एका षटकामध्ये धावा दिल्या आहेत. 1 षटकार खाऊन सुद्धा फक्त 9. त्याच्यामुळे उत्तम दर्जेदार गोलंदाजी राहिली. 3 बाद 41 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तर विशाल पाटील कानपोली यांचं इथे आगमन झालेले. आत्माराम खानावकर कानपोली, आत्माराम खानावकर या. पण स्वपान पाटील कानपोली शांततेचे प्रतीक. स्वपान पाटील आपण या व्यासपीठावर. कैलाश पाटील यांना मी पाहतो, सुधीर पाटील यांचे बंधू आणि एकेकालचे नामवंत क्रिकेटर कैलाश पाटील इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने कैलाश या आपण, आपले मनपूर्वक स्वागत आहे. सर्व कानपोली गावातील, बेलवली गावातील, रोडपाली गावातील, चिंचपाडा गावातील सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक आम्ही जानमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. आपण पाहतोय कानपोली संघाचे प्रेक्षक स्क्रीनवर आहेत, कारण खऱ्या अर्थानं कट्ट्यावर सगळी मंडळी कानपोलीचे आदेश मते यांना पाहतोय आणि त्यांचे सगळे गावकरी मंडळी, त्यांचे पाठीराखे, त्यांचं विशेष कौतुक. परंतु काय खेळला आहे कानपोली संघ मागच्या 2 वर्षापासून. यंदाच्या मोसमातील सर्वोत्कृष्ट टीम म्हणजे जी नोंद झाली तर कानपोली गावचे गणेशजी पाटील यांना विनंती केली आपण या अतिथी कक्षामध्ये. गणेश पाटील कानपोली. हिट अँड डिस्पॅच. अखो टप्प्याचा चेंडू चपराक लागवावे असा फटका दिलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून सुरेख फटका. चेंडू थोडासा आखूड पडला. विशाल केनीचा अनुभव जरूर आहे विशाल केनीला, परंतु पहिला चेंडू टाकला आणि तो मात्र शॉर्ट डिलिव्हरीला भिरकावला 6 धावांसाठी. अखो टप्प्या चेंडू ताकद आजमावली. बबूल भगतला शांत किती वेळ ठेवायचं आणि मी किती वेळ शांत राहील. आता नाही, रागात आलाय. रागात नुसता रंग नाही तर राग ही दाखवतोय, आपला रंग दाखवतोय. अनेक वर्षाच्या क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये ज्या बबूलनं रोडपाली संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे, तर बबूल मात्र ठोकते लागोपाठ दुसरा षटकार. 3 बाद 53. विशाल केनी आता इथे मात्र महागडा ठरतोय. हा नवा डाव आखलाय आणि विशाल केनी इथे महागडा ठरताना पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार. बबूल भगत. 7 चेंडूमध्ये 15 धावा. बबूल भगत. विशाल केनी एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख राहिली आहे. फिरकीचा ताल. यू मिस आय हिट. भलेही तू मला 2 षटकार दाखवले असतील, तू जेवढा दिग्गज आहे तेवढाच दिग्गज मीही आहे हे दाखवताना, कारण विशाल केनीच्या खांद्यावरही मोठी जबाबदारी संघाची आहे आणि त्यांनी दाखवली आणि लगेचच क्लीन बोल्ड केलं. पहिल्या 2 षटकारानंतर मात्र शांत संयमी खेळ राहिला. परफेक्ट यॉर्कर फेकला. स्वीपचा प्रयत्न फसला आणि इथे बबूल भगत मात्र क्लीन बोल्ड. रिकामी जागा दिली. आउटसाईड द ऑफ स्टंप खूप सारा बाहेर निघाला आणि मग बबूल भगत चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. त्याच्यामुळे सरळ बॅटनं धावा येत होत्या. मग ह्या आडव्या तिडव्या बॅटीचा काही प्रकार आहे, परंतु प्रकार फसला आणि विशाल केनीला विकेट मिळाली.
पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 षटकार 1 विकेट, 53 धावा धावाकडे लागले. 4 बाद 53, 3 चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक आहे. चार षटकांचा विचार केला तर 68 रनचा हायेस्ट राहिला आहे. सुधीरजी आगलावे गुंतवणूकदारांची उत्तम भूमिका निभावताना पाहतोय. पीटीसी लाईव्ह संदीपजी भास्कर सर्वे सर्वांत, त्याचबरोबर हे सगळे केटी बंधू तुमचंही विशेष स्वागत. टेक्निशियन त्याचबरोबर कॅमेरामॅनचंही स्वागत करूया. उत्तम क्लॅरिटी सहित पीटीसी लाईव्ह मात्र या स्पर्धेला 4 चांद लावताना आपण अनुभवतोय. निखिल कडकेनं मागच्या सामन्यामध्ये लगावताला 1 षटकार ज्यानं या सामन्याचा चित्र बदलला. राहुल भोईर आणि निखिल कडकेनं ज्या प्रकारे 1-1 षटकार लगावला ना त्यावेळेला खरा मोमेंट रिसीव्ह झाला. 56 धावा अंतिम चेंडू शिल्लक. या षटकामध्ये पुनरागमन केलंय विशाल केनीनं. 56 धावा अंतिम चेंडूवर काय घडेल, किती धावा येतील, विशाल केनी कशी गोलंदाजी करेल, टार्गेट काय सेट होईल, धावा जमतायत. 1 रन कंप्लीट, दुसऱ्या रनचा प्रयत्न, फेकी होते अचूक आणि 1 रन कंप्लीट दुसऱ्या रनसाठी परतला जरूर विचार, परंतु फलंदाज झाला बाद. आता मात्र 57 धावा धावाकडे लागले जात आहेत. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे, ती म्हणजेच देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाला. परंतु मागच्या सामन्याचा विचार केला ना सुधीर, तर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 57 धावांची गरज होती. षटकं होती 5, त्याच्यामध्ये पहिलं षटक खेळला निर्धाव, म्हणजे 4 षटकामध्ये त्यांना 57 धावा करायच्या होत्या. तोच टार्गेट आता पुन्हा एकदा सेट झाला आहे. फक्त षटकं असतील 4 आणि 4 षटकामध्ये 58चा पाठलाग करायचा आहे. पाठलाग केला जाईल का? पुन्हा एकदा विशाल भोईर, अर्जुन परदेशी बहारदार खेळ करेल का, की रोडपाली संघ आपल्या गुणवत्तेला साजेशी गोलंदाजी करेल का? उत्तरार्ध ऐकूया संदीपजी पाटील सर मुरबी यांच्या गोडवाणीतून. तर थँक्स दिनेश बंधू. इथे नाणेफेक केली जाणार आहे. गावदेवी क्रिकेट संघ कानपोली विपक्ष गावदेवी बेलवली. बघा दीपकदादा उलवेकर या, तुम्हाला आमच्या ऑर्गनायझर बालाराम पाटील इन्व्हाइट करतात की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकरच्या. भास्कर या तुम्ही त्यांच्या समवेत. भास्कर आगलावे, दीपकदादा उलवेकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करू. हरिभक्त परायण श्री रामबुवा पाटील वल्लभ उपस्थित आहेत. माऊली आपले स्वागत आहे. तर या नाणेफेक केली जाणार आहे. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली विपक्ष गावदेवी कानपोली. संगनायक या सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. अतिशय तगडी लढत, ताकदवर लढत आपल्या भेटीसाठी येणार आहे. लखन भोईर रोडपाली यांचं इथे आगमन झालेलं आहे. लखन भोईर मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. नाणेफेक केली जाईल. संगनायक सुधीर पाटील या. सुधीर कानपोली क्रिकेट संघाचे संगनायक गावदेवी कानपोली उपस्थित आहे. बेलवली गावदेवी बेलवली क्रिकेट संघाच्या संगनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. सतीश दादा सांगा तुमच्या संगनायकाला इन्व्हाइट करा. या बेलवली क्रिकेट संघ निश्चित स्वरूपात नाणेफेक केली जाईल. इथे दीपकदादा उलवेकर, भास्कर आगलावे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होत आहे. प्रमोद दादा आपण या. प्रमोद दादा या. कॅमेरा फोकस केले. पोलीस पाटील स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर आहेत खऱ्या अर्थाने. निश्चित स्वरूपात प्रीतमला पाहतो. या बघू इथे नाणेफेक केली जात आहे. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. थांबा बघा आमचे बालाराम पाटील आहेत तिथे ऑर्गनायझर उपस्थित. बघा हेडसाठी खऱ्या अर्थाने पुकार आणि इथे नाणेफेकीचा कौल गावदेवी बेलवली क्रिकेट संघाच्या बाजूने दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. संघनायक नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम दर्शनी कोणता निर्णय स्वीकारणार आहात? थोडा वेळ घेतो. यदा कदाचित तुम्ही जर क्षेत्ररक्षण काढण्याचा निर्णय स्वीकारला, कानपोली क्रिकेट संघाचा जर विचार केला, फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे, तर सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये किती धावा रोखण्याचा तुमचा खऱ्या अर्थाने मानस असणार आहे? असं काय नाही, काय बाकीत करून काय आलो नाही, पण क्रिकेटवर चांगला खेळ केला तर जास्त रन करण्याचा प्रयत्न करणार आणि जर क्षेत्ररक्षण घेतलं तर आम्ही कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न. तर एकंदरीत आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. तुम्ही या स्पर्धेचा घटक बनलेला आहात, खऱ्या अर्थाने सहभाग घेतलेला आहे स्पर्धेमध्ये. इथलं आयोजन कसं वाटतं आणि या मिनी वानखेडे स्टेडियम मैदानाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल?
आम्ही आता या 2-3 वर्ष सतत खेळायला येतो. खेळायला जाम मजा येतं, कारण काय ते लाईट वगैरे चांगली आहे, ग्राउंड चांगलं आहे आणि आयोजन पण चांगलं असतं. आणि आम्हाला खेळायला संधी देतात आणि आम्हाला स्वतःहून कॉल पण येतोय की आता आमच्या इथे खेळाल का. आमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. चला थँक्यू सो मच युवती संघनायक. तर सुधीर फलंदाजी करते. 5 षटकामध्ये किती मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तर इथे माजी सरपंच भरतदादा पाटील. भरतदादा यावं बघा. त्यांच्या सौभाग्यवती सुवर्णताई पाटील यापूर्वीच्या टर्ममध्ये सरपंच होत्या. भरतदादा या तुम्ही व्यासपीठावर. आगमन झालेलं आहे. भरतदादा असतील, सतीश असतील. हॅलो. यस, धन्यवाद महागुरु, धन्यवाद दिनेश पाटील सर. देवांश 11 चिंचपाड़ा बनाम प्रतिभा 11 श्याम स्पोर्ट रोडपाली, इनके बीच में पिच की ये शानदार लड़त. सेकंड राउंड का पहला मुकाबला, एक मुकाबला दोनों टीमों ने जीता है, लेकिन यहाँ से पहले 4 ओवर में तकरीबन 57 रन स्कोर कार्ड के ऊपर लगाए हैं टीम रोडपाली ने. 58 का लक्ष्य है. पिछले मैच में 57 का लक्ष्य ही था देवांश 11 चिंचपाड़ा के सामने. वो 5 ओवर में था, लेकिन उसे आसानी के साथ पार किया था. लेकिन इस वक्त भी 57 का लक्ष्य है, लेकिन 4 ओवर का मैच है और यहां से टीम रोडपाली, ये फुल टॉस गेंद थी. हो दोनों के बीच में मिसस्टैंडिंग थी, तालमेल नहीं था, लेकिन शशि यादव भी थोड़े से संभ्रम में थे. पंबल हुए जरूर थे कि गेंद को पकड़े, गेंद को फेंके. बहुत सी कठिनाइयों का सामना उन्हें करना पड़ा था, लेकिन गेंद आसानी से हाथ में आई भी जरूर थी. होता है कभी कभार ऐसा, अच्छे फील्डर की तरफ से, अच्छे खिलाड़ी की तरफ से ऐसी गलतियां होती है. फुल टॉस थी ये गेंद, मिड विकेट पूरी तरह से क्लियर है और ये आता हुआ शानदार चौका अर्जुन परदेसी के बल्ले से. ठीक है, में अर्जुन परदेसी सस्ते में निपटे थे दातिवली टीम के खिलाफ खेलते हुए. ओ ये यहां से ये गेंद काफी ललचाने वाली गेंद थी, लेकिन देखिए बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में बिल्कुल राहुल ऋतिक वहां पर थे. अच्छी फील्डिंग नजर आई. सिंगल एक ही मिलेगी. यह अच्छी गेंद थी. शायद इस गेंद के ऊपर बड़ी मोहर होनी चाहिए थी, सोच में थे अर्जुन, लेकिन कभी कभार ऐसा टाइमिंग मिस हो जाता है. 1 रन जरूर मिली है. 5 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर लखन भोईर गेंदबाजी की भूमिका अदा करते हुए. हो अच्छी गेंद थी ये. हमेशा बायत का गेंदबाज देखा जाए तो निश्चित तौर पे अच्छे सक्षमता पूर्वक गेंदबाजी करने में हमेशा कामयाब रहता है. राकेश भोईर पिछले मैच में 12 गेंदों में 48 रनों की पारी खेली थी इसी बल्लेबाज ने. राकेश के लिए गेंद थी, शॉर्ट ऑफ लेन थी, बिल्कुल गेंद को खेला स्क्वायर लेग क्षेत्र में. दूसरे रन के लिए पलटे, लेकिन शानदार फील्डिंग. वहां पर परेश आए थे. जबरदस्त फील्डिंग का मुजाहरा, क्योंकि जब ज्यादा जो दौड़ता है उन्हें फील्डिंग की तरफ ज्यादा बाउंड्री लाइन की तरफ लगाया जाता है. और बिल्कुल परेश खड़के को फिर से देखा जाए तो निश्चित तौर पे मिड विकेट के करीब खड़ा किया है बाउंड्री लाइन की तरफ, और वहां से स्क्वायर लेग में जाना इतनी आसान बात नहीं होती है. और बिल्कुल देखिए कितना फासला उन्होंने तय किया था. ओह, ये गेंद निश्चित तौर पे ज्यादा बाहर निकलती हुई. अतिरिक्त का इशारा, अतिरिक्त के रूप में 1 रन टीम का टोटल 8 के ऊपर पहुंचता हुआ लखन भोईर. यानी कि शुरुआत हो चुकी है क्रिकेट की, लेकिन बिना प्रैक्टिस से वो खिलाड़ी डायरेक्टली मैदान के अंदर खेलने के लिए उतरता है, क्योंकि कुछ काम की वजह से ज्यादा वक्त नहीं दे पाते ऐसे खिलाड़ी. लेकिन यहां से दमदार हिट बिल्कुल राकेश भोईर के बल्ले से यह आता हुआ शानदार छक्का.
लखन भोईर जिनके ऊपर अटैकिंग क्रिकेट 14 रन आए पहले ओवर में, 18 गेंदों में 44 रनों की अभी भी दरकरार हैं। बहुत ही अच्छा ये मुकाबला, क्योंकि इसी टीम ने 57 रनों का पीछा आसानी से पार किया था, वो भी टीम दातिवली के खिलाफ। उन्होंने मेडन ओवर भी पहला फेंका था, लेकिन 4 ओवर में 57 का लक्ष्य था, वो 57 का लक्ष्य भी आसान से पार किया था 4 ओवर में। अब यही 4 ओवर में 57 बनाने हैं, 58 बनाने हैं, तो अच्छा मैच चलेगा, बिल्कुल संदेह नहीं है। दर्शक हम देख रहे हैं काफी तादाद में। इसके बाद एक बड़ा मुकाबला कानपोली बनाम बेलवली, ली तो दोनों के नाम में है। देखिए यहां से निश्चित तौर पे डॉट गेंद की समाप्ति शशि यादव है गेंदबाजी के तौर पे, अपने ओर से पहली टीम की तरफ से। दूसरी ओर समीकरण धीरे धीरे बदलता हुआ हो, फुल टॉस थी, कवर्स की तरफ से खेलने की कोशिश, डीप में वहां पर खिलाड़ी मौजूद है, सिंगल ही आएगी, लेकिन सिंगल के साथ स्कोर 1 से आगे आता हुआ तकरीबन 15 रनों के ऊपर। 15 रन। राकेश भोईर और अर्जुन परदेसी की जोड़ी, बहुत सालों से इन खिलाड़ियों को हम देख रहे हैं, निश्चित तौर पे अच्छा खेल इनकी ओर से होता हुआ। स्लोअर गेंद थी, यहां पर ललचाए हैं, फंसा दिया है शशि ने, लेकिन यहां पर मिस नहीं करेंगे, बिल्कुल एक शानदार कैच। और इसी के साथ राकेश भोईर के पारी का लगता हुआ ये पहला विकेट, पहली सफलता प्राप्त की टीम रोडपाली ने। तो देखिए यहां से 15 रनों के ऊपर पहला विकेट। अब यहां से 15 गेंदों का खेल महज बचा हुआ है और जीतने के लिए तकरीबन 43 रनों की जरूरत है। 2-3 बड़े हिट निश्चित तौर पे यहां से देखा जाए तो मैच के अंदर सिरकाव हो सकता है, लेकिन ऐसे में विकेट जरूर प्राप्त किए शशि यादव ने। राकेश भोईर जो पिछले मैच में उपान के ऊपर थे, उन्हीं को फॉल इन का रास्ता दिखाया है। ऐसे में अच्छी फील्डिंग, कवर्स की तरफ अच्छा प्रयास, लेकिन 1 ही रन मिलेगी बल्लेबाज सुमित पाटिल को, और इस 1 रन के साथ 16 रन। अब गेंदे बचे हैं 14 और जीतने के लिए तकरीबन 42 रन। देखिए यहां से कुछ नियंत्रण के साथ गेंदबाजी कर रहे हैं शशि यादव, बल्लेबाज के रवैये को जान रहे हैं और वहां से जिस परिस्थिति में बल्लेबाज है उसी हिसाब से गेंदबाजी करते हुए बड़े हिट खेलने का मौका बिल्कुल नहीं दे रहे हैं। और ऐसे में देखा जाए तो सुमित पाटिल और अर्जुन परदेसी अच्छा प्रयास यहां पर करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन शशि यादव यहां पर अच्छे प्रयास में, लेकिन ये बहुत ही बेहतरीन सुमित पाटिल के बल्ले से आता हुआ ये शानदार छक्का। ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर की समाप्ति के बाद 23 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अब 12 गेंदें बची है और जीतने के लिए 35 रन। देखिए अब समीकरण इतना ज्यादा भी नहीं दिख रहा है, 2-3 बड़े हिट आते हैं तो निश्चित तौर पे मैच में देवांश 11 चिंचपाड़ा टीम कहीं ना कहीं इस मैच के अंदर शिरकाव कर सकती है, लेकिन दूसरी तरफ जिस टीम का आत्मविश्वास काफी ऊंचा उड़ रहा है, काफी अच्छे परफॉर्मेंस के साथ इस मैदान के अंदर पहला मैच उन्होंने जीता है, और रोडपाली टीम यदि यहां से निश्चित तौर पे इस ओवर में अच्छा प्रयास करता है, ये गेंदबाज विकेट निकालता है, तो निश्चित तौर पे रोडपाली टीम हावी हो सकती है। 12 गेंदों में 35 रनों की जरूरत, तो 12 में इसे बहुत 2 मुकाबले आए थे, 12 में 13, लेकिन अब ये 12 में 35 हमारे मंच के ऊपर हिमांशु इंटरप्राइजेस के प्रोप्राइटर
रविंद्र शेठ भोईर उलवाड़ी वो भी मैच को एंजॉय कर रहे हैं। और ये मिस किया, क्योंकि अनिकेत पाटिल को आप इस तरह से नहीं खेल सकते हैं। फंसाने वाली गेंदें हमेशा उनकी तरफ से रहती है और बिल्कुल ये फंसा है अर्जुन परदेसी को। एक और विकेट। अर्जुन परदेसी बिल्कुल यहां से ये पहली विकेट अनिकेत पाटिल ने प्राप्त की। क्योंकि देखिए अनिकेत पाटिल जिस तरह से रोटवाली टीम में हमेशा अच्छा खेल उन्होंने दिखाया है। एक अच्छे स्पिन टर्न गेंदबाज है, बल्लेबाज को निश्चित तौर पे फंसाने में कामयाब रहता है। लेकिन देखेंगे यहाँ से अब 11 गेंदों का समीकरण, 35 रनों की जरूरत। इसमें निश्चित तौर पे रोटपाली टीम के खिलाफ खेलते हुए देवांश 11 चिंचपाड़ा टीम को एक अच्छा प्रयास करने की कोशिश यहाँ पर करनी होगी। लेकिन देखेंगे बल्लेबाजी में अजय गोंधले आए हैं, बड़ा हिट खेलने की कोशिश, जगह से खेलने का प्रयास था ये। अलॉन्ग द कारपेट परेश कटके पीटी विकेट की तरफ गेंद की तरफ आए, तब तक महज सिंगल मिलेगी। एक सिंगल के साथ स्कोर 24 के ऊपर पहुंचता हुआ। इस ओवर की 2 गेंदें यहां पर अब तक हो चुकी हैं, अभी भी 24 रनों का लक्ष्य है। 10 गेंदें और तकरीबन 34 रन चाहिए, 24 रन हो चुके हैं। इस बीच गेंद लेग स्टंप छोड़ दी भी गेंद थी, अंपायर की ओर से निश्चित तौर पे वाइड का इशारा अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी। टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 25 रन। सुमित पाटिल जिनके बल्ले से एक बड़ा हिट आया है, लेकिन ये देखिए ओह डायरेक्ट हिट, पूरी तरह से निशाना साध कर यहां पर स्टंप को उड़ाया है। और ये एक और विकेट अजय गोंधली के पारिकान। तुम्हाला पोलीस, सीबीआय, कस्टम्स किंवा न्यायाधीशांच्या अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल येत असतील तर घाबरू नका, ते सायबर गुन्हेगार असू शकतात। पिंजरा मत बैठे उसमें। 25 रन है अब स्कोर कार्ड के ऊपर, अब 9 गेंदें बची और 33 रनों की जरूरत है। वो खतरनाक पिंजरा होता है। अनिकेत पाटिल सक्षमता पूर्वक गेंदबाजी करते हुए 2 विकेटें अब तक उन्होंने हासिल की हैं। जबरदस्त प्रयास करते हुए अनिकेत को संभालना ही होता है, लेकिन यहां से वक्त भी नहीं था देवांश 11 चिंचपाड़ा टीम के सामने, ताकि 12 में 35 रनों की दरकरार थी। ऐसे में करे तो क्या करे, बड़े हिट तो खेलने ही चाहिए। इस सोच में यहां पर विकेटें गिरती चली गई। जो पहली गेंद के ऊपर अर्जुन परदेसी पॉइलिन का रास्ता नाप चुके थे, लेकिन उसके बाद देखा जाए तो जो खिलाड़ी अजय थे वो भी आउट हुए हैं। इस बीच ये गेंद थोड़ी शॉर्ट ऑफ लेन थी, मिड विकेट की तरफ नीचे तौर पे परेश कड़के आए हैं। गेंदबाजी के तौर पे 1 रन मिलेगी। सिंगल से कुछ फर्क नहीं पड़ेगा यहाँ पर रोडपाली टीम को, ताकि यहाँ से इस मैच को जीतना है तो अब हवाई सफर, बड़े हिट खेलने होंगे तो इस मैच के अंदर आप ऊंची उड़ान भर सकते हैं। लेकिन रोडपाली टीम यहाँ से पूरी तरह से धीरे धीरे जीत के लिए बढ़ती हुई नजर आ रही है। लेकिन 8 गेंदें अभी भी बची हैं, 32 रनों की अभी भी दरकरार हैं। ऐसे में सिंगल 1 आई है, सिंगल के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टोटल 27 रन। पूरी तरह से मैच एक तरफ
चला जा रहा है। अब 7 गेंदे बचे, 31 रनों की जरूरत है। आयोजनकर्ताओं की तरफ से सूचना जरूर पहले से है कि आज एक ही टीम निकलेगी, हर रोज एक एक टीम क्वालिफाई की जा रही है। रिवर्स खेलने की कोशिश, लेकिन बहुत देर हुई, लेकिन यहाँ ये भी स्ट्रोक नहीं लगा। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब जीतने के लिए 6 गेंदे 31। गेंदे 31 रन। चलिए बेलवली टीम आपका डिसीजन दोहराई है, क्या लिया है फैसला? फील्डिंग, यस, तो फील्डिंग चूज की है बेलवली टीम ने। तो कानपोली टीम आपको बल्लेबाजी करनी है, तो आप भी तैयार रहिए। इसके बाद एक बहुत ही अच्छा मुकाबला, गावदेवी कानपोली बनाम गावदेवी बेलवली। लेकिन यहां से 6 गेंदों में 31 रनों की जरूरत। अच्छा शॉट था ये, लेकिन कवर्स की तरफ खिलाड़ी वहां पर मौजूद है। लखन भुईर सिंगल ही आएगी और सिंगल के साथ स्कोर 28 के ऊपर। एक तरफा मैच चला जा रहा है। बिल्कुल देवांश 11 चिंचपाड़ा टीम को उठने का मौका नहीं दिया। रोडपाली टीम ने अच्छी बल्लेबाजी भी, अच्छी गेंदबाजी भी। और देखिए यहां से अंतिम मैच जो फर्स्ट राउंड का होगा वो ओम साई इंटरप्राइजेस जीतू 11 नेरे उनके साथ खेलेगी स्टार 11 ओवे, जिन्हें आज वाइल्ड कार्ड एंट्री मिली है। तौसीफ पटेल, निकेश मात्रे, तो जरूर स्वागत है आपका भी। हमारे जहीर जी पटेल यदि यहाँ पर आए हैं तो आइए। जहीर आपका भी स्वागत है। हमारे अशरफ पटेल मामू, आपका भी स्वागत हम करते हैं। देवांश 11 चिंचपाड़ा टीम, लेकिन इस समय एक ही रन मिलेगी। अब यहां से पूरी तरह से मैच जीत के कगार के ऊपर खड़ी हो चुकी है रोडपाली टीम। लेकिन देवांश 11 चिंचपाड़ा टीम के बिग सपोर्टर पैकर्स हमारे शशिकांत शेठ भोईर, माजी सरपंच, वो भी इस मैच को लाइव के माध्यम से देख रहे हैं चिंचपाड़ा से। उनका भी हम स्वागत करते हैं। लेकिन ये देखिए क्या फील्डिंग दोहराई थी, बहुत ही अच्छी फील्डिंग थी ये। ऋतिक वहां पर थे। जीवा 11 स्टार ओवे, इस नाम से ये टीम निश्चित तौर पे खेलेगी ओवे की। रिवर्स खेलना चाह रहे थे, लेकिन ये भी गेंद डॉट के रूप में निकली है। अब जीतने के लिए एक गेंद, बड़ा अंतर है। बिल्कुल रोडपाली टीम अब रिलैक्स करेगी, रोडपाली के दर्शक रिलैक्स करेंगे कि अब 2 मुकाबले हमने जीते, अब 2 मुकाबले तो इंतजार हमें करना है। तो चलिए आप, क्योंकि खाने का वक्त भी हुआ है, एंजॉय आप भी कीजिए। एक वाइड गेंद, अब एक गेंद में 23 रन। एक गेंद 23 रन। सूरज भोईर जिसके ऊपर ये अंतिम ओवर फेंक दिया, सौंप दिया है। और इसके साथ ये मुकाबला खत्म हो चुका है। एक ही रन मिलेगी। तो चलिए यहां से सिंगल जरूर 21 रनों से इस मुकाबले को जीता है टीम प्रतिभा 11 रोडपाली ने। तो अभिनंदन टीम प्रतिभा 11 रोडपाली टीम। लेकिन हार्ड लक टीम देवांश 11 चिंचपाड़ा। अच्छा खेल आपने यहाँ पर इस मैदान के अंदर दिखा, आपका भी शुक्रिया अदा करते हैं। इस टूर्नामेंट में आपने हिस्सा लिया, अच्छा खेल किया। लेकिन अगले टूर्नामेंट के लिए आपको शुभकामनाएं जरूर देते हैं। चलेंगे मैन ऑफ द मैच की तरफ। परेश कड़के, जिन्होंने 8 गेंदों में 24 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए। तो परेश कड़के आइए।
मैन ऑफ द मैच के लिए। हा थँक्स संदीप पाटील सर. या सहा खऱ्या अर्थाने रोडपाली क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. स्वर्गीय प्रतिभा 11 शांत रोडपाली क्रिकेट संघाचं अभिनंदन. आणि देवांश 11 चिंचपाडा क्रिकेट संघाने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकामध्ये सहभाग घेतला.